नमस्कार, मी डॉक्टर संगीता जाजू. माझ्या अध्यात्म आणि आरोग्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला असा बरेचदा प्रश्न पडत असेल की मॅडम डॉक्टर आहेत आणि त्यांनी आपल्या चॅनलचं नाव अध्यात्म आणि आरोग्य असं का दिलं आहे. तर थोडंसं मी तुम्हाला फ्लॅशबॅक स्टोरी तुम्हाला थोडीशी आता इथून पुढं अधूनमधूनच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर कसं असतं ना, माणसाचं आयुष्य आपण जितकं म्हणतो तितकं सुसह्य नसतं. बऱ्याच अडीअडचणींना माणसाला तोंड देत पुढं जायचं असतं आणि सगळ्याच गोष्टी काही आपण व्यक्त करू शकत नाही. काही माणसाची दुःख अशी असतात की तो सगळ्यांच्या समोर बोलूही शकत नाही. तर अशा वेळेस मला सगळ्या माझ्या सख्यांना सांगायचं आहे की जीवनात आलेल्या कुठल्याही संकटांचा बाऊ करत बसण्यापेक्षा त्यांना तोंड देऊन तुम्ही पुढे जायला शिका. आणि आता तर ठीक आहे, हे वयाप्रमाणे आलेलं थोडंसं प्रौढत्व म्हणा किंवा वयाप्रमाणे आलेलं ज्ञान, पण जेव्हा तुम्ही तरुण वयात असता आणि जेव्हा खरी तुमच्या आयुष्याची सुरुवात असते तेव्हासुद्धा तुम्ही कुठेतरी व्यक्त व्हायला शिका. आता कसं होतं, आपण कुणाला तरी आपलं दुःख सांगितलं तर चार चौघं त्याचे भांडवल करतात आणि आपलं हसू होतं. अशा वेळेस आपली अबोल सखी म्हणजे डायरी लिहा. डायरी हे एक उत्तम म्हणजे तुम्हाला व्यक्त होण्याचं माध्यम आहे. आणि शिवाय तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुमच्या परमेश्वराजवळ बोला आणि त्यातूनच माझी अध्यात्माशी अधिक मी जवळ येत गेले. कारण आयुष्यातले प्रसंगच असे बिकट होते की मला माझ्या आयुष्यात जर कोणी सावरलं असेल तर ते माझ्या स्पिरिच्युअलिटीने. बस असेच एक छोट्या छोट्या गोष्टीतून, कथातून, आयुष्यात आलेल्या प्रसंगातून मी अधूनमधून तुम्हाला हे सांगणार आहे. अजिबात डगमगून जायचं नसतं आयुष्यात कधीही. कितीही संकट आली तरी अगदी हम जिएंगे तो लढेंगे, सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे. हे लक्षात ठेवा. बस. धन्यवाद.